हे मिस्त्री आले आहेत, पाहू शकता तुम्ही, ज्याने काल देवळी घडवली होती, कंगण घडवले होते आणि आज त्यांना जरा विचारूया काय घडवत आहेत ते. तर मिस्त्री आज काय घडवत आहे तुम्ही इथं? मसाला वाटायचा पाटा घडत आहेत. बरं, आणि साधारण किती वेळ लागेल तुम्हाला हे बनवायला? 1.5 तास. बरं, खूप वेळ लागणार म्हणजे. तर पाहूया मित्रांनो या लॉकद्वारे आता आज यांचं कसं काम होतं याच्याबद्दल. तर चला. तर यांचे मार्किंग वगैरे सुरू झाले आहेत, पाहू शकता तुम्ही. आकार वगैरे बनवण्यासाठी यांनी पहिलं माप वगैरे घेऊन मार्किंग सुरू केली आहे. तर बघूया आता यांचं कसं होईल, काय किती वेळ लागतोय. तर अशा प्रकारे यांचं मार्किंगचं काम सुरू झालेलं आहे. पूर्ण एक पाट्याचा आकार घेत आहे हे, आणि आता यांची कटिंग पण सुरू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता याची प्रोसेस कशी होत आहे. कटिंग नंतर आता बघू कशा प्रकारे हे करतायत काम वगैरे, किती वेळ लागतो काय लागते. तुम्ही हा संपूर्ण लॉक पहा आमच्यासोबत. तर चला पाहूया पुढे काय काय घडते. अजूनही यांची कटिंगच चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आवडच नाही. आणि आता ते पूर्ण रेश मारून एक खांडकी काढतायत बाजूला. तर ते बोलले की हे वरवट्टा बनवण्यासाठी, नंतर वरवट्टा पण बनवणार. किती बाय कितीचा होईल हा? 12x15चा पाटा. बरं, तर पाहू शकता तुम्ही हे 12x15चा पाटा बनवत आहेत. आता मार्किंग वगैरे चालू आहे यांची. तर या संपूर्ण ब्लॉगमध्ये याची प्रोसेस तुम्हाला बघायला भेटेल, ते कसं बनवतात काय बनवतात. तर तुम्ही नक्की हा संपूर्ण ब्लॉग पहा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला कसं वाटलं हा पाटा. तर चला बघूया कसे काम होत आहे पुढे. अशा प्रकारे यांची मार्किंग झाली आहे आणि पाहू शकता हे कटिंग सुरू यांनी केलेली आहे कटिंग. किती वेळ लागतो? तर अशा प्रकारे दोन बाजूला कट मारले आहेत त्यांनी क्लासमध्ये, पाहू शकता. आणि आता पुढची प्रोसेसही चालू केली आहे. काटकोन हातात घेऊन एकदम परफेक्टमध्ये कटिंग वगैरे चालू केली आहे. तर दगडाला एक आकार दिला आहे आता यांनी, पाहू शकता तुम्ही. हे त्याची काय तुकडा तोडून बाजूस. आणि थोड्याशा त्रिकोणी घरासारख्या दगडांना फिनिशिंग करण्याला सुरुवात केली आहे यांनी. आकार आलेला आहे दगडाला, पाहू शकता एक. आणि आता पाहूया अजून पुढे काय काय प्रोसेस आहे, कशी आहे बघूया. तर आता त्या आकारानंतर त्यांनी मग ते अजून एक मार्किंग केले आहे. वेगळ्या प्रकारे कटिंग मारत आहेत मधून, पाहू शकता. मधून ते तर पाहू शकता वरचा त्रिकोणी आकार कसा दिसत आहे. हे कटिंग करण्यासाठी यांनी हा आकार बनवलेला आहे. पाहू शकता तुम्ही मार्किंग कशी करत आहेत. हे काय म्हणला? हां, काय म्हणतात? बैठक. बरं, याचं नाव आहे का बैठक? हां, अच्छा, त्याच्यामध्ये. हां हां हां, म्हणजे ते हात डायरेक्ट हात खाली गेल्यावरती लागतं ना.
त्यामुळे ते उचलण्यासाठी त्याला खाचे बनवतात तुम्ही. बरं, जेणेकरून ते डायरेक्ट पकडता येईल ना दोन्ही बाजूला, तुटत नाही ते उचलल्यावर जास्त. बरं, तर पाहू शकता हे मित्रांनो नवीन माहिती दिली आहे. ते पाट दोन्ही बाजूला बोटं जाऊन ते उचलण्यासाठी त्यांनी खाचे बनवले तसे. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण नेहमी दगड उचलताना हाताखाली बोटं चेंबले जातात, तर त्याच्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हे एक नवीन उपाय केलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मार्किंग चालू आहे यांची. आणि फायनल रिझल्टही तुम्ही पहा कसं होईल. खूप छान होणार आहे, कारण नेहमीच ते खूप छान काम करतात. आणि मागच्या वेळेस तुम्ही त्यांची देवळी बघितली असेल घडवलेली आमच्या ब्लॉगमध्ये, कशी आहे काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे त्यांना सांगायची तर काही गरज नाही की कसं काम करावं काय करावं. त्याला एवढा वेळ नाही लागायचा, एवढा वेळ नाही लागायचा ना करायला. अर्धा तासमध्ये होऊन जाईल का? म्हणजे ह्याला काय एवढं हे नसेल ना, घडाई बाजरी घडाई तसलं काय आहे त्याला पण? हां, म्हणजे जसं दिवाळीला जास्त मेहनत करतो तसं काय एवढं नाही ना, म्हणजे ते नॉर्मलच आहे ना याचं मसाला वाटायचं त्यामुळे. तर पाहू शकता पाटावर वाटायला आकार द्यायला सुरुवात केलेली आहे. ही त्याच्या खालील बाजू आहे, जेणेकरून पकडताना त्याच्यामध्ये बोट चेंबू नये म्हणून हा असा आकार त्यांनी बनवलेला आहे, सेफ राहण्यासाठी बोट याच्यापासून. याची फिनिशिंग करत आहेत ते कटिंग झाल्यानंतर. पाहू शकता तुम्ही थोडीशी फिनिशिंग करत आहेत. ते उडायला बरं का जरा हळू, दगड डोळ्यात उडल बिडल. हां, म्हणजे थोडक्यात बाजरीसारखं. पण ते म्हणले आज नकोच म्हणले. तर अशा प्रकारे थोडंसं छानीन तोडून हे त्याचा आकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत चांगला. आणि आता थोडी फिनिशिंग शेवटला आलेली आहे, तसं अजून थोडा वेळ लागेल, एक अर्धा एक तास लागेल पूर्ण बनण्यासाठी. आणि पाहूया आता कसं बनवलं पुढची प्रोसिजर याची. पण थोड्याच वेळात पाटा होऊन जाईल आणि त्यानंतर वरवटाही बनवला जाईल. तर तोही कसा बनतो तेही पाहूया आपण पुढे. फिनिशिंग सुरू केली आहे आणि वरचं त्रिकोणाला, जेणेकरून ते बाजूने चांगलं दिसावं थोडंसं. आणि हे खूप छान गोष्ट केली आहे, तुम्ही पाहू शकता. ते जे कडेचे कोपरे आहेत त्याला मोल्ड करत आहेत, जेणेकरून त्याच्या धारीमुळे बोट वगैरे कापू नये आणि उचलताना काय त्रास होऊ नये माणसाला. त्यामुळे आता लाईन मारतात हे मामा. लाईन त्यासाठी लाईनी रब करण्यासाठी लाईन मारतात, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे बारीक मसाला होतो का? बरं, तर पाहू शकता या लाईने मसाला बारीक हो यासाठी मारत आहेत ते. आणि आता थोड्याच वेळात वाळू वाटायचे, ते बारीक झाले की परत एकदा तांदूळ वाटायचे. एकदा वाळ
आणि पाहू शकता कसलाही आकार न घेता, माप न घेता ते एकदम बारीक बारीक लाईनी मारत आहेत. म्हणजे यातला एक्सपिरियन्स कळून जातो की मिस्त्रीला किती एक्सपिरियन्स असेल, कारण परफेक्ट लाईन मारत आहेत ते एकदम, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता फिनिशिंग कशी येते तुम्ही. अशा प्रकारे आमचं काम आता पूर्ण होतं. तर हे लाईन मारायचे काम एंडिंगला आलेले आहे, संपले आहे आता. काल देवळी घडवली. आता यापुढे फिनिशिंग दिसत आहे, तुम्ही पाहू शकता हे कसं चांगलं दिसत आहे. फिनिशिंग आहे आणि लाईन पाहू शकता, काही मार्किंग न घेता डायरेक्ट लाईन मारतात. किती अखीव रेखीव बारीक बारीक काम आहे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे यांची पाट्याची फिनिशिंग झाली आहे, पाहू शकता. हे खालच्या बाजूने असं दिसतंय आणि आता एकदा उलटं करून आम्हाला वरच्या बाजूला एकदा बघू. तर हे पाहू शकता, ह्या सगळ्या लाईन यांनी हाताने मारल्यात बारीक बारीक आणि अशा प्रकारे फिनिशिंग झाली आहे. आता वट्टा असा दिसत आहे. आणि हे आपले राजेश मिस्त्री ज्यांनी हे काम केलेलं आहे, जे काल आपल्याला देवळी बनवली होती. तर तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मला विचारा यांचा संदर्भ, मी तुम्हाला यांचा नंबर देतो आणि तुम्ही हे बनवून घेऊ शकता. आता पाटा झाला आहे, आता ते वरवटा बनवायला घेत आहेत. तर याचा पुढील लॉग वरवट्याचा आहे, तर तोही तुम्ही नक्की पहा कसा बनला आहे.